अन्नपूर्णा अन्न हे पूर्ण ब्रह्म या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत. नमस्कार. आज बनवूया दुधी भोपळ्यापासून कोफ्ता करी. लागणारं साहित्य: हा दुधी भोपळा घेतलाय, रवा घेतलाय, बेसन पीठ घेतले, कोथिंबीर कट करून घेतली, आले लसूण आणि मिरचीचा ठेचा घेतलाय, हे धने पावडर घेतली, काळी मिरी पावडर घेतली, ओवा घेतलाय, जिरी पावडर घेतली, मीठ घेतले, हळद घेतली, लाल मिरची पावडर घेतली, तीळ लागणारे. भोपळ्याचं ना साल काढून घ्यायचंय. हे वरचं ना साल काढून घ्यायचं. साल काढून झाले, आता किसून घेऊ. भोपळा ना किसून घ्यायचंय. आता भोपळा ना किसून झालाय, आता पिळून घ्यायचं. याच्यातलं ना पाणी काढून टाकायचं. दुधी भोपळा ना पिळून घेतलंय, सगळं पाणी काढून टाकलंय. आणि हे पाणी ना टाकून नाही द्यायचं, भाजीसाठी वापरायचंय म्हणून मी हे काढून ठेवते. याच्यामध्ये ना मसाले टाकून घ्यायचे. हे आले लसूण आणि मिरचीची पेस्ट टाकायची, याने चव चांगली येते. धने पावडर टाकायची, काळी मिरी पावडर टाकायची, ओवा टाकायचा, हे जिरी पावडर टाकायची, तीळ टाकून घ्यायचे, हळद टाकायची, चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आणि ही लाल मिरची पावडर टाकायची रंग छान येण्यासाठी. आणि कोथिंबीर टाकून घ्यायची, भरपूर अशी कोथिंबीर टाकून घ्यायची आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचंय. रवा टाकायचा आणि बेसन पीठ टाकायचं, थोडं थोडं करून टाकायचं आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं. हे सगळ्यांना मिक्स करून झाले, आता ना याचे कोफ्ते तयार करून घेऊ. अशी ना गोल गोल कोफ्ते तयार करून घ्यायचे. तुम्हाला जसा आकार पाहिजे तसं करून घ्या. थोडेसे ना तेल टाकून घ्यायचे, थोडेस तेल टाकून घ्यायचं म्हणजे कोफ्ते एकदम छान होते. याचे कोफ्ते बनवून घ्यायचे, जसा आकार पाहिजे तसा देऊन घ्यायचा. ते ना बनवून झाले, आता तळून घेऊ. कोफ्ते ना आता तेलात सोडून घेऊ. स्लो गॅसवर तळून घ्यायचे म्हणजे भोपळा शिजला जाईल. मस्त ना असे आलटी बलटी करून तळून घ्यायचे. कलर चेंज होतो तळून घ्यायचे. हे ना तळून झालेत, आता काढून घेऊ आणि पुढचे सगळे तळून घेऊ. याच्यातलं सगळं तेल काढून घ्यायचं. कोफ्ते ना तळून झाले, रंग पण छान आला. आता काढून घेऊ. पूर्ण तेल काढून घ्यायचं याच्यातलं. कोफ्ते ना बनवून झालेत, आता ग्रेव्हीची तयारी करू. कट करून घेतलेला कांदा घ्यायचा ग्रेव्हीसाठी, कोथिंबीर घेतली कट करून, हे टोमॅटो आणि काजूची पेस्ट करून घेतलेली आहे, काश्मीरी लाल मिरची पावडर घेतली आणि काही खडे मसाले घेतलेत, दालचिनी, लवंग, काळी मिरी, बेसन पीठ घेतले थोडस, धने पावडर घेतली, गरम मसाला घेतलाय, तमालपत्र घेतले, जिरी पावडर घेतली, हळद पावडर घेतली आणि मीठ घेतले आणि लाल मिरची पावडर घेतली. कोफ्ते तळले तेच तेल घेतले, आले आणि लसूण टाकून घ्यायचंय, तमालपत्र टाकून घ्यायचंय आणि हे काही खडे मसाले ते टाकून घ्यायचे म्हणजे याने ना चव चांगली येते. कांदा टाकून घ्यायचाय, याच्यातच बेसन टाकून घेऊ म्हणजे भाजले जाईल ते. टोमॅटो आणि काजूची पेस्ट टाकून घ्यायची, की तेलावर चांगली परतून घ्यायची तेल सुटेपर्यंत. काही मसाले टाकून घेऊ आता. हे लाल मिरची पावडर आहे, ही काश्मीरी लाल मिरची पावडर घेतली, मीठ टाकणार आहे, हळद टाकून घेणार आहे, ही जिरी पावडर टाकणार आहे, गरम मसाला टाकायचा,
धने पावडर टाकून घेणार आहे. हे सगळं मिक्स करून घ्यायचंय. त्यांना तेल सुटत पर्यंत हे मसाले परतून घ्यायचे. थोडस ना पाणी टाकायचं. झाकण ठेवून घेणार आहे. मसाले शिजले पाहिजे म्हणून झाकण ठेवणार आहे. मसाल्याला तेल सुटत पर्यंत. झाकण उघडून बघू. मस्त ना तेल सुटले. आता याच्यात ना पाणी टाकून घेऊ. मिक्स करून घ्यायचंय. ग्रेव्हीला कलर पण छान आलाय. कोथिंबीर टाकून घेऊ. 2 मिनिटं ना झाकण ठेवू. झाकण काढून बघू. मस्त अशी कोफ्ता करी तयार झाली. कलर पण छान आलाय. आता प्लेटिंग करू. कोफ्ते टाकून घेतले. Like, comment, and subscribe.